अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा इयत्ता 6वी सब्जेक्ट मॅथ श्रीयुत कलापुरे सर आपल्याला बार ग्राफ्स विषयी माहिती देत आहेत। आज आपण विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट 19 सराव संच 19 सोडून घेणार आहोत। पुढील उदाहरण पहा। एका गावातील काही कुटुंब प्रमुखांची नावे व त्यांच्या कुटुंबातील एका दिवसातील पिण्याच्या पाण्याचा वापर दिला आहे। दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा। प्रमाण y अक्षावर 1 सेमी बरोबर 10 लिटर पाणी। कुटुंब प्रमुखाचं नाव आणि पिण्याच्या पाण्याचा वापर या ठिकाणी दिलेला आहे। रमेश 30 लिटर, शोभा 60 लिटर, आयुब 40 लिटर, जुली 50 लिटर, राहुल 55 लिटर अशाप्रमाणे पाण्याचा त्यांचा वापर आहे। एका दिवसाला त्यांना एवढे पाणी लागत आहे। यावरून आपल्याला बार ग्राफ म्हणजे स्तंभालेख तयार करायचा आहे। या ठिकाणी उदाहरण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आलेख कागद मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये समजून सांगितला होता। आता या ठिकाणी पहा 1 सेमी बरोबर 10 इतका अंतर घेतलेला आहे। y अक्ष हा डाव्या बाजूला तुम्ही उभ्या रेषेने पाहू शकता, जिथे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 असे अंक दिलेले आहेत आणि आडव्या बाजूला x अक्ष या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यावरती कुटुंब प्रमुखाची नावे रमेश, शोभा, आयुब, जुली, राहुल यांचे नावे दिलेले आहेत। स्तंभाची उंची समान आहे, स्तंभाची रुंदी समान आहे आणि उंची मात्र त्यांच्या पिण्याच्या पाण्यावरती अवलंबून आहे। या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून रमेश 30 लिटर, शोभा 60 लिटर, आयुब 40 लिटर, जुली 50 लिटर आणि राहुल या ठिकाणी 55 लिटर पाणी वापरतो हे आपल्याला तेथील बार ग्राफच्या आडव्या रेषा ज्या ठिकाणी टेकलेल्या आहेत तो अंक पाहून सहज समजते। या ठिकाणी उदाहरण दुसरे दिलेले आहे। एका प्राणी संग्रहातील प्राणी व पक्ष्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे। दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा। प्रमाण y अक्षावर 1 सेमी बरोबर 4 प्राणी। आता या ठिकाणी प्रमाण त्यांनी दिलेलं आहे की y अक्षावरती तुम्ही 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी घ्या, कारण या ठिकाणी 4च्या पाढ्यातील सर्व संख्या आहेत म्हणून 4 प्राणी घेण्याचे ठरले आहे। जर कदाचित अशा प्रमाणात 5च्या प्रमाणात असेल, 6च्या प्रमाणात असेल तरीही आपल्याला तो आलेख काढता येतो, परंतु आपल्या सोयीसाठी आपण संख्या पाहिल्या तर त्या 4च्या पाढ्यातील आहेत म्हणून 1 सेमी बरोबर 4 प्राणी असे आपण घेतलेले आहे। आलेखामध्ये लक्ष द्या। हरिण 20, वाघ 4, माकड 12, ससा 16, मोर या ठिकाणी 8 अशा प्रकारे आपल्याला आलेख कागदावरती दाखवता येतील आणि 4च्या प्रमाणात 0, 4, 8, 12, 16, 20, 24 असे अंक घेता येतील। या ठिकाणी प्रमाण लिहावे लागते। y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी
हे प्रमाण वर आपल्याला उजव्या कोपऱ्यात कागदावर लिहावे लागते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा आलेख कागद आणि त्याच्यावरती असणारा आलेख मी तुम्हाला दर्शवलेला आहे. या आलेख कागदावरती जवळजवळ 9 विद्यार्थ्यांची माहिती आहे. परीक्षा 40 गुणाची आहे. 20 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 असे समान गुण आहेत. त्यामुळे सम संख्या या ठिकाणी आपल्याला गुणांच्या दिसणार आहेत. आणि हा आलेख आपल्याला पाहून पुढील प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यावायची आहेत. ते प्रश्न तुम्हाला चाचणी रूपाने मी देणार आहे. ते तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवा आणि व्यवस्थित त्याची उत्तरं लिहा. काही ठिकाणी समान मार्क पडलेले आहेत, त्या मुलांची नाव विचारलेली आहेत. काही ठिकाणी किती मुलांना समान पडलेत, सर्वात जास्त मार्क कोणाला पडले, सर्वात कमी कोणाला पडलेत, इत्यादी प्रश्न मी या ठिकाणी विचारलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित सोडवले पाहिजे. धन्यवाद.